आज जाणून घेऊया श्री पवनपुत्र हनुमानांना शेंदूर का लावतात. अद्भुत रामायणाच्या एका कथेनुसार एकदा जगतमाता जानकी सीता आपल्या भांगामध्ये शेंदूर लावत होत्या. त्यावेळी हनुमान तेथे आले आणि सीता मातांना शेंदूर लावताना पाहून म्हणाले, माता, हा लाल द्रव्य आहे ते काय आहे? ते लावल्याने काय होते? हनुमानांचा प्रश्न ऐकून काही क्षण सीता माता शांत बसल्या. नंतर म्हणाल्या, हा शेंदूर आहे. हे लावल्याने प्रभू श्रीरामांचे आयुष्य वाढेल आणि ते माझ्यावर नेहमी प्रसन्न राहतील. चिमूटभर शेंदूर लावल्याने प्रभू रामचंद्रांचे आयुष्य दीर्घ आणि प्रसन्नतेचे होणार असेल किंवा होईल हे सीतामातांच्या मुखातून ऐकून श्री हनुमानांनी विचार केला की मी माझ्या संपूर्ण शरीराला शेंदूर लावून प्रभू अमर होतील. त्यानंतर हनुमानांनी संपूर्ण शरीराला शेंदूर लावून घेतले आणि प्रभू श्रीरामांच्या सभेमध्ये पोहोचले. हनुमानांचे हे रूप बघून सगळे हसू लागले. प्रभू श्रीरामांनी हनुमानांना विचारले, वत्सा, ही काय अवस्था करून घेतली? तेव्हा हनुमानांनी घडलेला वृत्तांत सांगितला आणि सर्व प्रसंग ऐकून प्रभू श्रीराम खूप प्रसन्न झाले. त्यांनी हनुमानांना वरदान दिले की जो मनुष्य मंगळवार आणि शनिवारी हनुमानांना तुपासह शेंदूर अर्पण करेल त्याच्यावरील स्वयं प्रभू रामांची कृपा राहील आणि त्यांच्या सर्व अडचणी दूर होतील.